नमस्कार, मी मच्छिंद्र पाटील, युवक दैनिकचा पनवेल तालुका अध्यक्ष. आज महाविकास आघाडीतर्फे आज प्रचाराचे शुभारंभ धाकट्या कांद्या गावातून झालेले आहेत. आपल्या समोर आज माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत. त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण पाहत आहात पनवेल तालुक्यामध्ये जे बिनविरोध चालू आहे. आपल्या प्रसार माध्यमातून आपण सगळ्यांकडे ऐकतो. आज नक्की काय याचा प्रकार काय तुमच्याकडून आपण जाणून घ्यायचंय. या ठिकाणी आज धाकट्या खांद्यामध्ये श्री महागणपतीला अभिवादन करून या ठिकाणी आम्ही मंडळी प्रभाग क्रमांक 14च्या प्रचाराचा शुभारंभ करतोय. विघ्नहर्त्याचा आशीर्वाद घेऊन पनवेलवर जी विघ्न ठाकूरांच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी गुरगुरतायत ती विघ्न दूर करा अशी विनंती करायला या ठिकाणी महागणपतीच्या चरणी लीन व्हायला नतमस्तक व्हायला आम्ही मंडळी आलेलो आहोत. आपण बघतोय की वर्षानुवर्ष सत्ता आणि सत्तेची पदं असतानाही आपल्या विभागाला मात्र आमदार प्रशांत ठाकूर असतील, परेश ठाकूर असतील किंवा भाजपची सारीच मंडळी असेल हे न्याय देऊ शकलेले नाहीत. आणि त्या अनुषंगानं पनवेलची जनता आज निश्चितपणानं बदलाच्या बाजूनं हे वारं वाहतंय याची जाणीव झाल्यानंतर जो हरामाचा पैसा पनवेल महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारातून त्यांनी कमवलेला आहे, जुलमी जिजिया कर नागरिकांवर प्रॉपर्टी टॅक्सच्या रूपानं त्यांनी लावलेला आहे. आणि या जिजिया करातून जी वसुली होते त्या वसुलीचा पैसा भ्रष्ट मार्गानं रस्त्यांची कामं 30 कामं 4 वेळा केली जात आहेत, बिलं काढली जात आहेत, नाल्यांची कामं असतील, साऱ्याच कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार या ठिकाणी होतोय. आज आपण खांद्याची अवस्था बघितली तर निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की 16 वर्ष आमदार राहिल्यानंतरही प्रशांत ठाकूर आपल्या विभागाला न्याय देऊ शकलेले नाहीत. जनतेची मागणी आहे की प्रॉपर्टी टॅक्सचं ओझं आमच्या शिरावरून कमरेवर आलं पाहिजे, पण ती त्यांची तयारी दिसत नाही. उलटा प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याच स्वरूपात व्याजासह वसूल करण्याचं जुलमी सत्र त्यांनी चालू केलेलं आहे. आणि हे जे वसूल केलेलं प्रॉपर्टी टॅक्स पुंजी आहे ती वेगवेगळ्या कामासाठी भ्रष्टाचाराच्या रूपानं वापरून त्याच्यातून निवडणुकीसाठी आपल्या शागिर्दांना चेल्याच्या पेट्यानं या ठिकाणी हा पैसा पुरवतायत. पनवेलमध्ये जे काही घडतंय ती पनवेलची संस्कृती नाही. पनवेलची संस्कृती ही दिबा पाटील दत्तूशेठ पाटलांची आहे. या नगरीला छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, संतश्रेष्ठ तुकोबा राया, हुतात्मा हिरवे गुरुजी अशा नररत्नांची परंपरा आहे. पण आज आपण जे बघतोय ते अतिशय लाजिरवाणं आहे, अतिशय घृणास्पद आहे, लोकशाहीची हत्या करणारं आहे. आणि याची दखल सर्वसामान्य पनवेलकर, जागरूक पनवेलकर घेतल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला निश्चितपणानं नमूद करावं असं वाटतं. शहराला पाणी नाही, उद्यानं नाहीत, मैदानं नाहीत, शाळेच्या इमारतींची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे पण लक्ष देत नाहीत. तीच परिस्थिती अंगणवाड्यांची आहे. आरोग्याच्या सुविधा नाहीत. ही सारी परिस्थिती एका बाजूला आणि तेच ते रस्ते डांबरीकरण करून 2-2 महिन्यांनी पुन्हा त्याचीच रिपेअरची बिलं काढणं दुसऱ्या बाजूला. हा प्रचंड भ्रष्टाचाराचा हरामाचा पैसा मग अशा पद्धतीनं उमेदवारांना प्रलोभन दिलं जातं आणि त्याच्यातून उमेदवारांची खरेदी विक्री करून या ठिकाणी हे कुठंतरी पनवेलकरांचा मताचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुर्दैवानं आज ही घटना 18, 19, 20 मध्ये घडली. उद्या तोच प्रयत्न प्रभाग 14 मध्ये होईल. पलीकडे जाऊन 13, 12, 11 अशा पद्धतीनं हा प्रवास होईल. तर सर्वसामान्य जनतेचा, नागरिकांचा मताचा अधिकार अबाधित राखण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. मी या ठिकाणी धाकट्या खांद्यातल्या महागणपतीच्या चरणी लीन होऊन नतमस्तक होऊन
प्रार्थना करतोय की बा गणेशा, पनवेलवर आलेलं हे विघ्न, हे संकट आपण दूर करा आणि पनवेलकरांवर जो धोका आहे तो धोका त्यांच्या शिरावरला दूर करून पनवेलला या ठिकाणी सुबत्ता आणि चांगलं एकंदर पूर्वाश्रमीचं वातावरण द्या अशी प्रार्थना महागणपतीला करतो. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे 4 सहकारी या निवडणुकीला सामोरे जात आहेत. लतीफ शेख, केतन भगत, सौ म्हात्रे आणि आर्या जाधव या 4 सहकार्यांची निशाणी जी शिट्टी आहे त्या शिट्टीला श्री गणरायाचा कृपाशीर्वाद लाभेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या 14 प्रभाग क्रमांक 14 मतदार राजाला विनंती करतो की उद्या हे मतदानाचा हक्क नाकारण्याचं संकट आपल्यावर येऊ नये असं वाटत असेल तर आजच या मतदानामध्ये चोखपणानं आपली भूमिका अदा करा आणि या 4ही शिलेदारांना निवडून द्या. नक्कीच आज महाविकास आघाडीतर्फे नवीन नवीन शहरांना संधी दिलेली गेली आहे. आज माझ्यासमोर केतन भगत आहेत. मी केतन भगत यांना विचारू इच्छितो की आज आपल्या अशा कोणत्या मागण्या नागरिकांच्या याच्यात तुम्ही पूर्ण करणार आहात? प्रथमतः मी सर्व माझ्या प्रभागाच्या मतदार भगिनींना और बंधूंना माझा नमस्कार. तुम्ही जी मला दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी मला पार पाडण्याचं काम सन्माननीय आमदार बालाराम पाटील साहेबांनी ही माझ्यावर सोपवलेली आहे आणि ती जबाबदारीचं मी निश्चित त्याचा तुमच्यासाठी या मतदार प्रभागामध्ये काम करून तुमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मी पार पाडण्याचं काम मी निश्चित करेन. धन्यवाद. आपल्यासमोर शिवसेनेच्या मनशाताई म्हात्रे आहेत, त्यांनाही विचारतो. शेतकरी कामगार पक्षाच्या आज मला असं वाटतं 2014 मध्ये आपल्या गावामध्ये रस्ता झाला होता, तिथून आपल्या रस्त्याचा पत्ताच नाही. आपण आता चाललोय गावामध्ये शुभारंभ करायला प्रचाराचा, तुम्ही पाहिलं. आज काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव मनीषा अनंता म्हात्रे, प्रभाग क्रमांक 14 मधून मी निवडणुकीसाठी उभी आहे. साहेबांनी जे आमच्यावर कोणतेही पद नसताना जी जिम्मेदारी आमच्यावर सोपवलेली आहे ती विश्वासाने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि ज्या गावकऱ्यांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. आपले लतीफ भाई आहेत, हे जुने कार्यकर्ते, मागच्या वेळी सुद्धा निवडणुकीमध्ये ते होते, याही वेळी आहेत. नक्कीच आज लतीफ भाई आपल्या मेहनतला काही समस्या? नमस्कार, मी 2011 ते 2016 एक टर्म केलेली आहे नगरसेवक. हा जो आमचा प्रभाग आहे हे मोहल्ला एरिया, साईनगर एरिया, HOC कॉलनी, छोटा कांदा, मोठा कांदा, सेक्टर 13, 14 आणि कामोठ्या, प्रत्येक एरिया भौगोलिक दृष्टीने वेगळा आहे आणि प्रत्येक एरियाची गरज पण वेगळी आहे आणि मागणी पण वेगळी आहे. आम्हाला आज मी 2005 पासून समाजकार्य करतोय. फ्लड मध्ये खूप काम केलं होतं, तर मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे, जाणीव आहे. आज मला वाटतं लोकांना बेसिक अम्युनिटी जरी भेटली ना तर लोक समाधान होतील, पण ते पण भेटत नाहीये. फक्त कॉन्ट्रॅक्ट दिसत आहेत, ऍडव्हर्टिजमेंट मध्ये, बोर्डावरती दिसत आहेत, पण रस्त्यावर तिथे काम काही दिसत नाहीये. हे पूर्ण काम फक्त जे बॅक पिक्चर मध्ये जे नगरसेवक आहेत तेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यासाठी हे काम चालू आहेत. आम्ही हे सगळी जी भ्रष्टाचार चालला आहे या साखळी याला आम्ही मोडून काढू आणि त्याच्यासाठीच आम्ही जातोय आणि लोकांच्या हितासाठी जातोय. यावेळी आम्ही नक्कीच तिकडे जाऊ आणि यांचे जेवढे भ्रष्टाचारचे काम आहेत ते सगळे हाणून पाडू. धन्यवाद. थँक्यू.